नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी परिवर्तन या संदर्भातून किंवा शनी पालटाच्या संदर्भातून धनुराशीला हा बदल कसा राहील, अनुकूल राहील, प्रतिकूल राहील, अनुकूल बाबीत कोणत्या घटकांचा समावेश असेल, तसं प्रतिकूलतेच्या संदर्भातून किंवा कोणत्या बाबींवरती कोणत्या घटकांवरती आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे या संदर्भातील आपण बाबी विशेषत्वे करून पाहणार आहोत। एकंदरीतच धनुराशीला हा शनी अनिष्ट असणार आहे, तो 4था असणार आहे। तर सिंह राशीला 8वा, तर मेष राशीला 12वा। एकंदरीतच मेष राशीची 7.5 सुरू झालेली 7.5 वर्ष असणार आहे। मीन राशीला 5 वर्ष असणार आहे। कुंभ राशीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे। शनी अनिष्ट आहे म्हणून घाबरून न जाता आपण जर आपला मार्ग अतिशय उत्तम चोखाळला, कायद्याच्या चौकटीत काम केलं, नैतिकतेच्या आधारावरती सगळ्या गोष्टी काही आपण केल्या, पाहिल्या, अनुभवल्या, प्रचिती त्या संदर्भात आपण दिली, तर निश्चितच आपल्याला या शनीपासून घाबरण्याचं काहीच कारण राहणार नाही। ह्या गोष्टीचा थोडक्यात बाबुलबुवा न करता आपण काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करणं अतिशय उचित राहणार आहे। एकंदरीतच अनुकूल कोणत्या गोष्टी राहणार आहेत आपलं ह्या संदर्भातून मागच्याही आपल्या 7.5च्या संदर्भातून आपल्याला अतिशय त्रास झालेला आहे। त्यानंतर आता हा जो अडीचकी छोटी पनौती जी सुरू झालेली आहे त्या संदर्भातून आपल्या या शनीच्या परिवर्तनातून एकंदरीत आपला घराच्या संदर्भातील प्रलंबित भाग असेल तर निश्चित सुटेल। त्याचप्रमाणे आपण वाहनाच्या संदर्भातील अनेक दिवस चाललेलं आपलं स्वप्न जे होतं ते निश्चित साकार होईल। आपल्या घराच्या आजूबाजूला काही महिने, काही दिवस जो काही सभोवतालच्या लोकांपासून काही जो आपल्याला त्रास सहन करावा लागत होता तो निश्चितपणे या कालावधीत कमी होईल, किंबहुना तो संपुष्टात येईल। त्याचप्रमाणे आपल्या या सर्व कार्यात, मग शैक्षणिक कार्य असेल, आपण सत्ताकारणात असाल, आपण राजकारणात असाल, नोकरी करत असाल, व्यापार करत असाल, कारखानदार असाल, शेतकरी असाल, अशा या सर्व व्यक्तींना मित्र परिवाराकडून अतिशय उत्तम लाभ होईल, त्यांचा सहयोग असेल आणि त्यांच्या ह्या सहयोगातून बऱ्याच गोष्टी आपल्याला निश्चितपणे मार्गी लावता येतील। या सगळ्या गोष्टी मार्गी आपण लावत आलात की साहजिकच आपलं मनस्वास्थ्य जे आहे ते अतिशय उत्तम राहणार आहे। ही झाली आपल्या अनुकूल बाबीतल्या घटकांची यादी की आपल्याला ह्या गोष्टी अतिशय उत्तमपणे प्राप्त होणार आहेत। तर चला पाहूयात आपण कोणत्या गोष्टीपासून आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत की त्या आपल्याला प्रतिकूल आहेत, त्यातल्या ज्या बाबी आहेत त्या विशेषत्वे करून आपल्या हितशत्रूंपासून अतिशय आपल्याला सावध राहावं लागणार आहे। आपण नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, या संदर्भातून आपल्या ह्या हितशत्रूंपासून, कॉम्पिटिटर्सकडनं अतिशय काळजी घेऊन काम करून पुढं आपल्याला जावं लागणार आहे। त्याचप्रमाणे मामा मावशी किंवा आजोळकडच्या संदर्भातील काही अनिष्ट अशा घटना घडू शकतात। त्याचप्रमाणे आपला जर नोकर चाकर वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, या वर्गापासून आपल्याला अतिशय सावधानतेनं काळजीपूर्वकच काम करून घ्यावं लागणार आहे आणि प्रत्येक बाब तपासूनच त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। या गोष्टी करत असताना थोडक्यातच सांगायचे या तर आपल्याला शारीरिक ताण येण्याची शक्यता आहे। अर्थातच शारीरिक ताणाचं रूपांतर कधी कधी मानसिक ताणात होऊ शकतं। आपल्या या शनी परिवर्तनाच्या संदर्भातून आपल्याला वडिलांच्या संदर्भातील आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागणार आहे। तर त्याचप्रमाणे काही बाबतीतील आपल्या
चुकीच्या निर्णयामुळं आपली पत प्रतिष्ठा थोडीशी घसरणीला लागण्याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही. तर आपण शासन दरबारी, सरकारी दरबारी जर काही आपल्याला मान मर्यादेचे सन्मान मिळावा यासाठी आपले प्रयत्न चालू असतील तर त्यात या कालावधीत अडथळे येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. तर आपल्या ह्या कोणत्याही आपण आंदोलनाच्या मार्गाने जात असाल, कोणती लढाई लढत असाल, मग ती राजकारणाची असेल, सामाजिक असेल, कोणते आंदोलन असेल, या त्या मार्गाने आपण प्रतिकूलते विरुद्ध झगडत असाल तर तो मार्ग तुमचा बरोबर आहे की चूक आहे हे स्वतःच तपासून घेणं गरजेचं राहणार आहे. कारण त्यात आपल्याला अपयश येण्याची अधिक शक्यता आहे. आपण शेती क्षेत्रात असाल, नोकरी करत असाल, व्यापार करत असाल, कारखानदार असाल, आपण राजकारणात असाल किंवा सत्ताकारणात असाल किंवा सत्ताधारी पक्षात असाल किंवा विरोधी पक्षात असाल तर दोन गोष्टींपासून आपण सावधान असायचं. एक, आपण कोणताही अभ्यास न करता बोलायचं नाही आहे. दुसरं गोष्ट, आपण बोलताना जो आहे तो विचार करून माध्यमांच्या समोर येणं गरजेचं राहणार आहे. आणि कोणताही पुरावा असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य जे आहे ते मात्र आपल्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या एकंदरीतच आत्मविश्वासावरती याचा परिणाम होईल. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी आपण न टाळल्यामुळं किंवा ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत माहिती असून सुद्धा जर आपण त्या केल्यामुळं आपल्या ह्या अभिमानाला, स्वाभिमानाला निश्चितपणे ठेच लागू शकते. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या ह्या नोकरी, व्यवसाय, सत्ताकारण, राजकारण ह्यावरती आपल्या अपयशाचे धनी आपण होऊ नये असं वाटत असेल तर या गोष्टी करणं गरजेचं राहणार आहे. एकंदरीतच आपल्याला या इंटेलेक्च्युअल स्किल किंवा जे आपल्या बुद्धिजीवी माणसं ज्यांचं जे पोट जे आहे विशेषत्वे करून आपल्या बुद्धीवरती, आपल्या कर्तबगारीवरती यांचं चरितार्थाचा भागात येतोय, त्यांनी ही विशेषत्वे करून ही काळजी घेणं गरजेचं राहणार आहे. आज आपण एकंदरीतच धनुराशीचे कोणते मुद्दे, बाबी, गोष्टी अनुकूल होत्या, अनुकूल राहतील आणि कोणत्या बाबी या ज्या त्यांना प्रतिकूल राहतील की जेणेकरून त्या बाबींवरती त्यांनी मनन, चिंतन, सिंहावलोकन करून त्याप्रमाणे त्यावरती वर्कआउट करून आपण काय करायचं आणि आपण काय करायचं नाही आहे या बाबी निश्चित समजून ही कालक्रमणा पुढच्या 2.5 वर्षाची राहणार आहे. त्यानुसार आपण आपलं नियोजन, अंमलबजावणी आणि आपलं एकंदरीतच धोरण आपण ठरवावं असा आपल्याला सल्ला आहे. आपण आज ह्या धनुराशीचं राशी परिवर्तनाच्या बाबी बघितल्या. आपण प्रथमतःच हा आमचा व्हिडिओ ज्योतिष तारांकित चॅनेल पाहत असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.